हो, आम्ही ईव्हीएमच्या पुढे आणू तर ईव्हीएम हॅक केल्यावर काय तिथून करणार कोणी? बाहेरूनच करणार. तो रिमोट काय तिथे धरून बसून करतील? आम्ही मशीनकडे बघत राहू आणि मशीनमध्ये काम झालेलं होऊन घेईल. याला काय अर्थ राहील? हॅक करायचं म्हणजे कोणी काय पुढे थोडी जाऊन करतं. याला हे बघा, हे पळवाटा आहेत. पण जो प्रचंड पैशाचा वापर झाला, सांगितलं आता सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतायत की 20-20 हजार रुपये एका मताला दिले. 20,000 रुपये. प्रचंड पैशाचा पूर आला. इकडे कामठीमध्ये तो प्रकार सगळ्यांनी पाहिला. सुलेखा कुमार यांनी त्या उमेदवारांच्या फार्म हाऊस मध्ये झालेली घटना. करोडो रुपये मिळाले तिथे, करोडो रुपये, तरी कारवाई नाही. मग तुमच्याकडे जनता आहे तर हे मतदारांना एवढा पैशाचा वापर का केला? याचा अर्थ आहे की तुम्हाला मतं मिळत नाही आहे म्हणून तुम्ही हे 20 दिवस लांबणीवर टाकलं. राज्य सरकार का जात नाही? राज्य सरकारच्या वकिलांनी का भूमिका तिथे मांडली नाही की तुम्ही हे जर निवडणुका लांबणीवर टाकलेत तर त्याचा परिणाम असा होईल की मतावर परिणाम होईल. मग उद्या जर जिल्हा परिषद झाले आणि हे निवडणुका यांनी जिंकल्या तेव्हा परिणाम होणार नाही? हे पळवाट आहे. आणि सरकारने बाजू का मांडली नाही? तर त्यांना ईव्हीएम मध्ये गडबड करायची आहे, निकाल फिरवायचे आहेत, म्हणूनच त्यांनी 20 दिवसाचा कालावधी घेतलेला आहे. स्ट्रॉंग रूमची व्यवस्था काही ठिकाणी स्ट्रॉंग रूमला तडे गेले आहे. काल सालेकसामध्ये 8 तास तमाशे तिथे स्ट्रॉंग रूमचे समोर झाले, अशी व्यवस्था आहे. अनेक ठिकाणच्या तक्रारी येत आहेत. गोंधळाचं वातावरण आहे. आम्ही म्हणालो की तिकडे जॅमर बसवा, मोठी स्क्रीन बाहेर लावा, त्याचा एक्सेस निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला द्या. तो मोबाईलवर कुठूनही काही बघत बसेल. जर त्या सीसीटीव्ही फुटेजचं जर लाईव्हचं एक्सेस मिळालं तो बघत बसेल, आपल्या घरी टीव्हीवर बघत बसेल. पण तेही द्यायला तयार नाही आणि त्याची मोठी स्क्रीन लावायला तयार नाही, तिथे झामर बसवायला तयार नाही. आमच्याकडे तरतूद नाही असं सांगतायत. म्हणजे काय? म्हणजे स्पष्ट आहे सरकारचा ते 175 जागा जिंकणं हा टार्गेट आहे आणि तो मशीनच्या आधारावर, जनतेच्या नाही, ईव्हीएमच्या आधारावर ते जिंकणं याने हे ठरवलं. दिग्विजय सिंग मातोश्रीवर पोहोचले आहे. उद्धव ठाकरेंच्या भेट